आम्ही कोणाची भांडण करत नाही. ही जरांगे जे आहे सुकाळ नेते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. कोणाला शिव्याशाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. तो नवनाथ वाघ मारत त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढं प्रचंड त्याला मारला की हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत. ठीक आहे, काही बोलतात ते. कोणाची नाही ही बाजू सगळं अहो सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, ही हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेविट होती आपली काय त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे आहे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची नाही, कारण आमचे समाज गरीब आहेत, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्यासुद्धा आता बोलायला लागतील. बघू काय होत आहे ते. पॉलिटिकल पॉवर स्वतःही सत्तेत आहे, इतर कोणतेही सत्ताधारी नेते म्हटले ओबीसीच्या तेवढ्या आक्रमकपणे पुढे येत नाही जेवढे तुम्ही पुढे येत आहे. त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे, त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे. काय आक्रमकपणे पुढे येत नाहीत, काय कुठलं प्रेशर त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. मी तर आपलं तयार आहे बाबा, काय असेल ते मी हे सगळं आहे बोलतोय, 35 वर्ष लढतोय, काय व्हायचं असेल ते होईल माझं.